महासागर न्यूज 13 ऑगस्ट 2026 गुरुवार. जगाचा पोशिंदा म्हणून गौरव केला जाणारा शेतकरी आज स्वतःच्या कष्टाच्या पैशांसाठी तहसील कार्यालयाच्या दारात आमरण उपोषणाला बसला आहे. शेतमाल विकूनही पैसे मिळाले नाहीत, फसवणुकीचा आरोप करूनही 2 वर्षांपासून न्याय मिळत नाही आणि वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवेदनानुसार कापूस, मका, तूर व सोयाबीन विकलेल्या सुमारे 150 शेतकऱ्यांची तब्बल 5,40,00,000 रुपयांची रक्कम थकीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 429/2024 दाखल असल्याचे निवेदनात नमूद आहे. मात्र 2 वर्षांचा कालावधी उलटूनही संबंधित आरोपींवर अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 2 वर्षे न्याय कुठे आहे? शेतकऱ्यांच्या आरोपानुसार कष्टाने पिकविलेला माल विकल्यानंतर त्याची रक्कम न मिळाल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतीचा खर्च, कर्जाचे हप्ते, मुलांचे शिक्षण, घर खर्च आणि पुढील हंगामाची तयारी अशा अनेक जबाबदाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहेत. पिकवलेला माल गेला, पैसा मिळाला नाही आणि न्यायासाठी 2 वर्षे दारोदार भटकावे लागत असेल तर शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींना अटक होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आरोपी मालमत्तेची विल्हेवाट लावत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला असून त्यांची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची रक्कम वसूल करावी अशी मागणी करण्यात आली आहे. महासागर न्यूज.